चाळीसगाव सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्याच्या अफरातफरीचा पर्दाफाश। डेरा बर्डीजवळ रेशन धान्य वाहतूक गाडी पकडली, परवाना फलक नाही, मार्गात धक्कादायक बदल। प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। जबाबदार लोकांवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत कठोर कारवाईची मागणी, काळ्या बाजारातील साखळी तत्काळ तोडण्याची गरज। चाळीसगाव जळगाव दि. 13 डिसेंबर 2025। चाळीसगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पीडीएस गरिबांच्या तोंडातील घास वळवण्याचा एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार आज 13 डिसेंबर 2025 रोजी उघडकीस आला आहे। शासकीय नियमांना पायदळी तुडवत रेशनचा माल घेऊन जाणारी एक वाहतूक गाडी डेरा बर्डीजवळ दैनिक सर्वांचा ग्रामस्थचे संपादक किसनराव जोरवेकर यांच्या अभूतपूर्व सतर्कतेमुळे पकडली गेली आहे। या घटनेमुळे तालुक्यात रेशन धान्याच्या वितरणात चाललेला गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनास्थेचा नंगा नाच चव्हाट्यावर आला आहे। आज दुपारचा 1:20 वाजताच्या सुमारास जीपीएस फोटोनुसार नोंद, संपादक जोरवेकर हे मेहुणमाऱ्याकडे प्रवास करत असताना डेरा बर्डीजवळ त्यांना रेशनचा माल असलेली एक मालवाहतूक गाडी संशयास्पद स्थितीत दिसली। त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आणि केलेल्या त्वरित तपासणीत या वाहतुकीत 3 मोठे आणि क्षम्य नसलेले नियमभंग उघड झाले आहेत, ज्यामुळे हा माल थेट काळ्या बाजारात वळवण्याचा डायव्हर्शन प्रयत्न होत असल्याचा स्पष्ट पुरावाच समोर आला आहे। उघडकीस आलेले 3 अत्यंत गंभीर नियमभंग। अधिकृत परवान्याचा घोर अभाव। गरीब जनतेसाठीच्या धान्याची वाहतूक असतानाही गाडीवर शासनाच्या मालवाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना परमिट लावलेला नव्हता। हा सरळ शासकीय नियमांचे उल्लंघन आणि गैरव्यवहाराच्या हेतूची पहिली पायरी आहे। 2. शासकीय फलकाची पूर्णपणे अनुपस्थिती। वाहतुकीचा उद्देश आणि तपशील स्पष्ट करणारा बंधनकारक असलेला कोणताही शासकीय फलक, बोर्ड गाडीवर नव्हता। यामुळे वाहतुकीची पारदर्शकता पूर्णपणे संपुष्टात आणली गेली होती आणि संशयाला जागा मिळाली। 3. अधिकृत मार्गाचे धक्कादायक उल्लंघन। गाडीमध्ये तळेगाव आणि रोहिणी येथील स्वस्त धान्य दुकानाचा माल भरलेला होता। नियमानुसार या मालाची वाहतूक थेट त्यांच्या अधिकृत मार्गाने होणे आवश्यक असताना ही गाडी मेहुणबाऱ्याकडील डेरा बर्डीच्या अनधिकृत मार्गाने आणली गेली होती। गैरव्यवहाराचा स्पष्ट हेतू। संपादकांनी चालकाला मार्गात बदल करण्यामागचे कारण विचारले असता चालकाने समाधानकारक उत्तर देणे टाळले। नियमानुसार वाहतूक मार्गात बदल करण्यासाठी तहसीलदार चाळीसगाव यांची पूर्व परवानगी घेणे अनिवार्य असताना ती घेण्यात आलेली नव्हती। मार्गात झालेला हा जाणीवपूर्वक केलेला बदल पाहता हा माल अधिकृत स्वस्त धान्य दुकानांपर्यंत न पोहोचवता थेट काळ्या बाजारातील दलालांना विकण्याचा हा निश्चित कट होता, यात तिळमात्र शंका नाही। प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी। संपादक किसनराव जोरवेकर यांनी या सर्व गंभीर अनियमिततेची माहिती जीपीएस वेळेसह काढलेले फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून तातडीने चाळीसगावच्या तहसीलदार साहेबांना कळवली आहे। या अत्यंत गंभीर शासकीय आणि कायदेशीर उल्लंघनाबद्दल संबंधित वाहतूकदार, चालक आणि या गैरव्यवहाराच्या मुळाशी असलेल्या सर्व जबाबदार व्यक्तींवर जीवनावश्यक वस्तू कायदा 1955, एसेन्शियल कमॉडिटीज ॲक्ट 1955 अंतर्गत त्वरित आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच गाडी आणि माल तात्काळ जप्त करण्यात यावा। चाळीसगाव तालुक्यातील रेशन धान्याच्या गैरव्यवहाराची ही अनैतिक साखळी त्वरित आणि कायमस्वरूपी तोडण्यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाई करावी, अशी तीव्र मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे। पुढील तपास तहसीलदार साहेबांकडून यावर कोणती तत्काळ कारवाई केली जाते आणि रेशन माफियांवर चाप बसतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे।